सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच उभारलेली ही चूल तुम्ही बघत असाल। आता या चुलीत आजूबाजूच्या झाडाझुडपांचा पालापाचोळा जमा करून ठेवला आहे आणि सातारा इथं 10व्या दिवशी आंदोलनाला बसलेल्या आंदोलक महिला चूल पेटवून आहेत। खरं तर शासनातील अधिकाऱ्यांनी या जवळपास 50 महिला भगिनींची चूल विझवण्याचा प्रयत्न चालला आहे असं आता जवळपास स्पष्ट झालं आहे। खरं तर अधिकारी म्हणजे सामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी असतात का सामान्य जनतेची अडवणूक करण्यासाठी असतात, हाच या महिला भगिनींना प्रश्न पडला आहे। अधिकाऱ्यांनी अधिकारी पदाचा वापर हा योग्य कामासाठी केला पाहिजे, पण त्यांच्याकडून गैरवापरच जास्त होत आहे आणि जवळपास 2 महिन्यांचा महिला कर्मचाऱ्यांचा पगार दिलेला नाही। याबद्दल आता आपण त्या महिला कर्मचाऱ्यांशीच बोलूया। आता आपण बघताय की आंदोलनाला बसलेल्या इथं महिला दिसत आहेत। काही महिला नुकत्याच बाहेर गेल्या असल्यामुळे इथं थोडीशी संख्या कमी आहे, पण इथं दररोज जवळपास 40 ते 50 महिला आंदोलक असतातच। नमस्कार, मी तेजश्री अशोक खरात, सातारा PSC। आम्ही गेले 2 महिने काम केले तर आमचा पगार दिला नाही आणि आम्हाला अद्याप ऑर्डर पण दिलेली नाही। आमची उपासमारीची वेळ आलेली आहे। उपासमारीची वेळ आहे तरी पण आतापर्यंत आरोग्य खात्याचे DHO सर किंवा कुठलेही अधिकारी आमच्यापाशी इथं आलेले नाहीत। आता यात जर लवकर तोडगा निघाला तर तुम्ही काय करणार? तोडगा जर लवकर नाही निघाला तर तुम्ही काय करणार? आम्ही बसून राहणार आहे। RPIचे संजय गाडे यांनी आम्हाला म्हणजे मार्गदर्शन केलंय, त्यांच्या बरोबरच आम्ही चालणार आहे। जोपर्यंत प्रश्न आमचे सुटत नाही नमस्ते, मी उषा नितीन खुडे, वाटरा स्टेशन PSC मधून बोलते की आज 2 महिने झाला आमचं पेमेंट झालेलं नाही आणि इथून पुढे कामाची पण आम्हाला कोणती म्हणजे कामाचं एक ऑर्डर प्रमाणे आम्हाला काही भेटलेलं नाही की काम करावं म्हणून। आणि तरीही आम्ही 2-3 महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये 3 महिने काम करतोय आणि आज 9 दिवस झाला आम्ही इथं आंदोलनाला संजय गाडे RPI अध्यक्ष यांच्या सानिध्यातून इथं बसलेलो आहे। तरी आमची जिल्हाधिकाऱ्यांनी आमची दखल घ्यावी। आज आम्ही आमची लहान मुलं घरी ठेवून आज इथं आम्ही उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे। आज मुलांचा आमच्या रोज रात्रीचा फोन येतोय, कधी येणार तरी आम्ही आज इथं आम्हाला काम मिळावं आणि हा 2 महिन्याचा पगार मिळावा ह्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांशी एकूण पगार साधारणपणे किती आहे सगळ्या सर्व कर्मचाऱ्यांचा? 8,941 पगार। एकूण पगार 50 कर्मचाऱ्यांचा साधारणपणे किती आहे? 12 जवळपास 12 लाख रुपयापेक्षा जास्त पगार शासनाने थकवला आहे। हे 12 लाख रुपये कोणाच्या खिशात जाणार आहेत आणि कोणाचा खिसा रिकामा करून चूल बंद करणार आहे हे खरं तर प्रशासनानं सांगितलं पाहिजे आणि स्पष्ट केलं पाहिजे। सामान्य कर्मचारी अगदी गलिच्छ काम करतात, पण त्यांची ना दया येत ना कणव येत आणि उलट त्यांना कामावरून कमी व्हा किंवा कामावर येऊ नका असा जो अलिखित आदेश दिला आहे। हा आदेश देण्यापाठीमागचा उद्देश काय? शासनाचा तसा निर्णय आहे का?
हे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. शिंदेशाही न्यूज हे चॅनल तुम्ही बघत राहा. चॅनल अजूनही काहीच केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. उत्सव, बातमी, संस्कृती आणि बातमी पलीकडची बातमी बघत राहा. धन्यवाद.